आपल्या कोकणात कसं शिमग्याचे सण असतात, त्याच्यात वेगवेगळे ग्रुप घेऊन मुलं, मोठी माणसं, मुलं वगैरे सगळे फिरतात. तसं अमेरिकेमध्ये पण शिमग्याचा सण म्हणा त्यांचा किंवा हॅलोवीन म्हणा. तो आम्ही गेलो होतो पिल्लूच्या शाळेमध्ये, तर तिथे असे वेगवेगळे कॉस्च्यूम आणि भूतांचे स्केलेटन आणि काय काय वेगळे हे करून लोक तिथे पॅरेंट्स अँड टीचर्स सगळे चॉकलेट्स वगैरे वाटत होते, मुलांना कॅन्डीज वाटत होते आणि बरेचशा शाळेचा स्टाफ, पॅरेंट्स वगैरे होते. तिथे एक आजी आजोबा होते, त्यांनी तिकीट्स न घेता मुलांना फ्रीमध्ये चॉकलेट्स वाटले, ज्यूस देत होते, असं बरंच काय काय होतं. आणि शाळा हे तिकीट्स मुलांना इश्यू करते, ते यूज करून ते त्यांना हवं ते तिथे प्रत्येक स्टॉलवर जाऊन तिकीट देऊन घेऊ शकतात. पिल्लूंनी त्याचं ब्रेसलेट पण बनवलं. हे प्रिन्सिपल होते त्याच्या शाळेचे. नंतर कॅन्डी कोन म्हणजे आपला बर्फाचा गोळा. सो पिल्लूने त्याला आवडीचा बर्फाचा गोळा घेतला, आवडला म्हणून आम्ही 2 वेळा परत घेतला. पॉपकॉर्न घेतले खायला आणि तिथे नंतर भली मोठी लाईन लागली होती पॉपकॉर्न आणि गोळा खायला. नंतर हे मॅजिक शो आणि बरंचसं काय काय तिथे असतं मुलांसाठी हे. आणि दरवर्षी प्रत्येक शाळा ही अशी परेड अरेंज करते हॅलोवीनच्या दिवशी. सो कसं